वेत्ति सरस्वती. तर खरोखर ही टीका जी आहे अतिशय ज्याविषयी अनेकांचं मत असं आहे की आत्ताच आपण म्हटलो श्लोकांचा वेत्ति पारम सरस्वत्या मधुसूदन सरस्वती. सरस्वतींचा काय अभिप्राय हे केवळ सरस्वती माता जाणते आणि मधुसूदन सरस्वतींना काय म्हणायचंय हे केवळ सरस्वतीच जाणते. असं खरोखर त्यांच्या ग्रंथाचं ते अद्वैत सिद्धी असो किंवा भगवद्गीता असो किंवा त्यांनी प्रणित लिखित असे जे अनेक कोणताही ग्रंथ असो अशी त्यांची बुद्धिमत्ता आहे. त्यात आपण काय अवगाहन करणार. पण चला जसं माऊली म्हणतात चिलटाला त्या ठिकाणी नाही म्हणतात का कोणी. चिलट देखील शिरसिंधूच्या परिसरामध्ये मोठमोठे हत्तींचे समुदाय जरी त्या ठिकाणी जसे पाणी पिऊन जातात त्याचप्रमाणे एखाद्या चिलटालाही त्या ठिकाणी तो समुद्र आहे नाही म्हणत नाही. त्याप्रमाणे तसाच या ठिकाणी चिलटासारखा केला जाणारा प्रयत्न आहे. असो तर पाहू जशी माऊली बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण काल विषय पाहिला होता. तर संजय आहे तर रागद्वेषाने जे रहित आहेत त्याला म्हणतात संजय. अशा प्रकारच्या संजयाने धृतराष्ट्राच्या प्रश्नाच्या उत्तराला आरंभ केलेला आहे. धृतराष्ट्र कोणाला म्हणतात तर धृतम राष्ट्रम येणस धृतराष्ट्र. ज्यानं राष्ट्र म्हणजे एक शरीर धारण केलेलं आहे याला म्हणतात धृतराष्ट्र. ज्याने शरीराच्या ठिकाणी अहम मम अशा प्रकारचा अभिमान धारण केलेला आहे त्याला म्हणतात धृतराष्ट्र. आणि वास्तविक हा सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचा ग्रंथ आहे. परंतु या गीतेची सुरुवात कोणी केलेली आहे धृतराष्ट्राकडून झालेली आहे. या धृतराष्ट्राला एवढा मान कशामुळे मिळाला असेल तर त्यानं प्रश्न केला. बाबांनी चिंतन सांगितलेलं आहे केवळ प्रश्न केला. तसं साधकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रश्न उत्पन्न झाला पाहिजे. केवळ ऐकायचं म्हणून ऐकायचं असं करून उपयोग नाही. त्याला प्रश्न उत्पन्न झाला पाहिजे. त्याला जिज्ञासा उत्पन्न झाला पाहिजे. जिज्ञासा उत्पन्न झाली तरच काय होईल त्याची पुढे प्रगती होईल. जर जिज्ञासाच उत्पन्न झाली नाही आपण खरं बंधनात अडकलेलो आहोत आपल्याला बंधन कळालंच नाही तर त्या बंधनाच्या निवृत्तीसाठी मनुष्य प्रयत्न करेल का नाही. जसं बाबांनी दृष्टांत सांगतात की उंदीर असतो. उंदीर जो आहे तो पिंजऱ्यात अडकला जातो. त्याला त्यात काहीतरी खाद्य ठेवतात परंतु त्या खाद्याच्या उद्देशाने जरी पिंजऱ्यात गेला पण ते खाद्य खातात का नाही. त्याला कळलेलं आहे काय आपण बंधनात अडकलेले आहे. तसं जरी त्या ठिकाणी खाद्य आहे सर्व आहे पण तो खात नाही. तसं या जीवाला जर बंध कळाल्यानंतर तो विषय भोगात रममान होणार नाही. श्रीगुरूंकडे जाईल आणि श्रीगुरूं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शन. तत्वदर्शी जे ज्ञानी आहेत त्याला उपदेश करतील. तसं हा धृतराष्ट्र जो आहे याला देखील प्रश्न पडलेला आहे आणि प्रश्न ही साधकाची सुरुवात आहे. आणि म्हणून पहिल्यांदा काय केलेलं आहे धृतराष्ट्राचं धृतराष्ट्र उवाच अशा प्रकारे या श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात झालेली आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हेही ठिकाणी हे जसं त्या ठिकाणी जसं धर्मक्षेत्र आहे कुरुक्षेत्र तसं हे देखील शरीर हे देखील धर्मक्षेत्र आहे. कारण या ठिकाणी धर्म पिकतो म्हणून याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. माऊलीने म्हटलेलं याला क्षेत्र का म्हणायचं वाहतेनी भौतिके पाप पुण्य इथे पिके म्हणून आम्ही यात क्षेत्र म्हणू. याला क्षेत्र का म्हणतात. जसं भूमीमध्ये शेती केली असता पीक येतं तसं याही ठिकाणी पीक येतं. कोणतं पीक येतं ते पाप पुण्य नावाचं पीक येतं. आणि म्हणून या क्षेत्राला देखील धर्मक्षेत्र असं कुरुक्षेत्र असं म्हटलेलं आहे. कारण या जीवनामध्ये येऊन करायचं आहे आपणाला म्हणून याला कुरुक्षेत्र म्हटलेलं आहे. मग जसं आपण करू जसं आपण जेही पिरू तसंच उगवणार त्याच्या अन्यथा काही उगवणार नाही. म्हणून माऊलींच्या ओव्या आहेत. तर त्या ठिकाणी आपण तयाची सारखे असंभाव्य पाप पिके मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव. तर आपण निषिद्धाचरण केलं तर मग असंभाव्य म्हणजे अपरिमित अशा प्रकारचं पाप त्या शेतामधून पिकतं आणि मग त्या पापाचा परिणाम काय होईल तर जन्मकोटी दुःखे भोगी जीव. कोट्यावधी प्रकारचं दुःख हा जीव भोगत असतो. चला आपलं प्रवचन नाही झालं या श्लोकावरती आपल्याला पाठ घ्यायचा आहे. तर संजय त्याला उत्तर देत आहे दृष्ट्वा तो पांडवानेकम एवढम दुर्योधन सदा. तर त्यावेळेस दुर्योधन जो आहे तर त्या दुर्योधनानं पांडवांचं सैन्य पाहून आचार्यांच्या जवळ गेलाय. स्वतः चालत वास्तविक स्वतः राजा आहे पण राजा आहे तरी देखील द्रोणाचार्यांजवळ पायी गेला. का गेल्याचे भाव आपण सगळे पाहिलेले आहेत. आणि त्या द्रोणाचार्यांजवळ जाऊन काय म्हणतोय पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूम व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येन धीमता. तुमच्या बुद्धिमान शिष्यानं काय केलेली हे द्रुपद पुत्र असणारा तुमचा बुद्धिमान शिष्य
त्याने ही पांडवांची व्यूहरचना रचलेली आहे. तर ही महती चमूम सेना हे आचार्य द्रोणाचार्य तुम्हीच पहा की ज्याला तुम्ही शिकवलेलं आहे तोच तुमच्या तुम्हाला मारण्यासाठी त्याने ही व्यूहरचना तयार केलेली आहे. आणि या व्यूहरचनेमध्ये कोण कोण आहेत त्याचा परिचय दिला. अत्रश्वरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधानो विराटश्च द्रौपदश्च महारथः दृष्टकेतुश्च कीर्तानः काशराजश्च वीर्यवान् पुरजित कोन्ते भोजश्च शैवश्च नरपुङ्गवाः धामुनिष्ठ विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. तर अशा प्रकारे सर्वच महारथी आहेत. कुठे आहेत ते? पांडवांच्या सैन्यामध्ये आहेत. मग आता महारथी आहेत. महारथी कुणाला म्हणायचं तर त्याचाही आपण काल श्लोक पाहिले. एकटा जो आहे तर एकटा 10,000 योद्ध्यांबरोबर एकटा जर लढत असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं महारथी असं म्हणायचं. शस्त्रशास्त्र प्रवीणश्च आणि शस्त्रामध्ये देखील दोघांमध्येही प्रवीण आहे असा जो आहे त्याला महारथी असं म्हणायचं. आणि त्यानंतर महारथ इति स्मृतः. आणि जो अतिरथी कुणाला म्हणायचं? आम्ही कितीही जरी सैन्य असलं पण त्यांना देखील त्यांच्याबरोबर झुंजणारा जो आहे त्यांना देखील पराभव करणारा त्यांच्याशी जो युद्ध करतो तर त्याला काय म्हणतात? अतिरथी असं म्हणतात. आणि यथास्तु एकेनं आणि 1000 योद्ध्यांबरोबर जो युद्ध करतो त्याला म्हणतात एक रथ. आणि त्याच्या अर्धा जो आहे म्हणजे 1000पेक्षा कमी लोकांबरोबर जो युद्ध करू शकतो त्या सर्वांना एकटा दाद देऊ शकत असेल तर त्याला रथ असं म्हणायचं. परंतु या ठिकाणी कोणी रथ नाही, सगळे अतिरथी महारथी आहेत. अशा प्रकारचे हे सैन्य या पांडवांच्या मध्ये आहेत. मग आता अशा प्रकारे यदि एवं मग जर असं आहे आतापर्यंत पांडवांचं उत्कर्षानं वर्णन केलं. कुणी वर्णन केलं? दुर्योधनानं वर्णन केलं. कोणाजवळ केलं? आचार्य कोणते? कृपाचार्य द्रोणाचार्यांजवळ वर्णन केलं. आणि मग द्रोणाचार्यांना वाटण एवढं जर वर्णन केलंय तर हा अतिशय घाबरला की काय? तर म्हणतात यदि एवं जरी परबलम अतिप्रभुतम दृष्ट्वा भीतोसी. आचार्यांना वाटेल, द्रोणाचार्यांना वाटेल की अतिशयांचं बल आहे, प्रभुतम अतिशय बल आहे असं पाहून हा जणू का भिला की काय? पण असं मी भिलोय असं त्या आचार्यांना दाखवत नाही. दृष्ट्वा भीतोसी हंत तरी संधीव प्रयुष्यताम. जर भिलेला आहेस तर मग कशा तू भित्र आहेस मग युद्ध कशासाठी करतोस? मग परही संधीव इष्यताम. त्या पांडवांबरोबर तू संधी कर. की संधी म्हणजे काही भाग जो आहे तर काही भाग त्यांना द्या, निम्मा वाटून घ्या, सारखा करून घ्या. युद्धाचं काही कामच नाही. परही संधीव इष्यताम. किम विग्रह अग्रहेन. मग या युद्धासाठी कशासाठी आग्रह करतात? तुमच्यात जर बल नाही, पांडवांचं एवढं सैन्य आहे, पांडवांजवळ एवढे अतिरथी महारथी आहेत तर मग कशासाठी युद्धाचा आग्रह असं आचार्यांना कदाचित वाटेल. इति आचार्य अभिप्रायम आशंक्याह. असा आचार्यांना असं आचार्यांच्या मनामध्ये येईल की काय येईल की हा जो आहे पांडवांचं बल सैन्य अतिशय आहे हे पाहून हा भिलेला आहे. आणि मग काय करायचं? संधी व इष्यताम. संधी करायची. दोघांनी अर्धा भाग वाटून घेतलं, राज्य वाटून घेतलं म्हणजे युद्धाचं काम नाही. मग युद्धाचा आग्रह कशासाठी? असं माझं मत आहे असं आचार्यांना वाटेल. अभिप्रायम इति आशंक्य. अशा प्रकारे आशंका आल्या असता सांगतात असं माझं मत नाही. आमच्याकडे आम्ही कमी आहोत का? आम्ही कमी नाहीत. आम्ही अस्माकं तो विशिष्टाये तान्नि नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. थांबा. तर काय म्हणतात? अस्माक तू. तर तू म्हणजे परंतु आमच्यापेक्षा वेगळे. म्हणजे त्यांच्यात आतापर्यंत हसू नका. पांडवांचं वर्णन झालं. तू शब्द जो आहे हा मागच्याची व्यावृत्ती करण्याकरता, भिन्नता दाखवण्याकरता हा तू शब्दाचा प्रयोग केला जातो. तू अस्माकम ये विशिष्ट हे द्विजोत्तम. द्विजामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या कोण? बोला. कोणते आचार्य? द्रोणाचार्य. तर द्रोणाचार्य अस्माकम तू हे विशिष्ट. आमच्यामध्ये जे विशिष्ट अशा प्रकारचे सैन्याचे नायक आहेत तान्यभूत. त्यांना मी सांगतो ते ऐक तू कोणते आहेत. मम सैन्याचे नायका ते जे आहेत तर तान ब्रवीमी. तर ते कोणते आहेत तर ते तुला कळावं त्याकरता तुला मी सांगत आहे. त्याचं टीका प्रत्येकाचे भाव. कारण मधुसूदन सरस्वती याचं नावच काय आहे? गूढार्थ दीपिका. यातलं एकही पद असं नाही की त्या पदाचा मधुसूदन सरस्वतीने अर्थ केलेला नाही. म्हणजे अव्यय जरी असले, काही म्हणतात पाठ पूर्णार्थ आहेत, काही म्हणतात श्लोक छंदभंग होऊ नये म्हणून केलेत, पण
मधुसूदन सरस्वतीने मात्र असं एकही पदाचा अर्थ लिहिला नाही. असं एकही पद नाही. तू असो, वा असो, वही असो, काही असो, प्रत्येकाचा अर्थ केलेला आहे. त्यामुळे पहा, तू शब्द आहे ना, ठीक आहे, तू शब्द आहे ना, मला वाटतं अजून कोणीच झोरास केलेलं दिसत नाही. बाबा म्हटले होते, ज्यांना कोणाला जिज्ञासा असेल त्यांनी पहिला अध्याय तरी झोरास करून घ्या, एक दिसते फक्त. तर आस्मा तू शब्द आहे ना, तू पहा, तर तू शब्दाच्या आस्मा कमतू ये विशिष्टा, तू शब्दानं काय सांगायचं या ठिकाणी, तर तू शब्दाने, आता मी फक्त मराठीत तुम्हाला सांगतो, संस्कृत मी वाचतो आणि मराठीत सांगून पुढे चालतो. तर तू शब्द आहे ना, तू शब्दानं काय सांगितलेलं आहे, आतमध्ये उत्पन्न झालेलं भय तिरोधान म्हणजे त्याचं लोपून टाकणं, दृष्टताम आत्मना देते ती. तर म्हणतात या तू शब्दानं काय सांगायचं ह्या दुर्योधनाला, तर तू शब्दानं वास्तविक तो घाबरलेला आहे, पण घाबरलेला जर आतमध्ये उत्पन्न झालेलं जे भय आहे, तर त्या भयाला काय करतोय, हा तिरोधान करतोय, त्याला लोपून टाकतोय. मग आतमध्ये भीती आहे भरपूर, पण वर दाखवताना मला काहीच भीती नाही, अशा प्रकारचं दाखवतंय. तिरोधाना दृष्टता आत्मना देते ती, मी काय कमी धाडसी आहे का, माझं धैर्य काय कमी आहे का, अशा प्रकारे वास्तविक आतमध्ये घाबरलेला आहे, पण वरवर दाखवताना मी काय कमी धैर्यशाली का, अशा प्रकारे स्वतःचं धैर्य हा तू शब्दानं दाखवलेलं आहे. तू शब्दानं काय सांगायचं आहे, वास्तविक आतून घाबरलेला आहे, पण तरी देखील आपलं स्वतःचे धैर्य दाखवण्याकरता या ठिकाणी तू शब्द वापरलेला आहे. पुढे पहा, अस्माकं सर्वेषांमध्ये हे विशिष्ट, आमच्यामध्ये सर्वांमध्ये जे विशेष आहेत, सर्वेभ्य सर्वांपेक्षा उत्कृष्ट आहेत, समुत्कर्षजुषः, तर सर्वांमध्ये युद्धामध्ये अतिशय श्रेष्ठ अशा स्वरूपाचे जे आहेत, तर ते जे आहेत मया उच्चमाना, माझ्याकडून सांगितलं ना रे, ते निभूत निश्चय नाही. कारण का, मदवचनात अवधारय, मी जे सांगणार आहे कोणते कोणते आहेत त्या वचनावरून तो निश्चय कर की आमच्यामध्ये श्रेष्ठ अशी वीर कोणते आहेत. आमच्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये, तर त्यांना देखील आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण द्रोणाचार्यांचं प्रेम कोणावरती अतिशय, पांडवावरती. न जाणो यदा कदाचित द्रोणाचार्य फुटतील तर काय करायचं, फुटू नयेत म्हणून त्यांना जेणेकरून आपलंसं कसं करता येईल त्याकरता हे सर्व चाललेले प्रयत्न आहेत. तर पहा, यास्माकम आमच्या मया उच्चमाना निबोध निश्चयन मदवचनात अवधारय, माझ्या वचनावरून त्याचा निश्चय कर. भवादिकस्य परस्मय पदिनः भूदेह रूपम, तर निबोध काय रूप यामध्ये, निबोध जे रूप आहे, तर हे कसं आहे, भुवादिकस्य, हे कधी कळेल, व्याकरण झालं तरच कळेल ना. भवादिकस्य, भवा म्हणजे भू धातू, भू इत्यादी जे धातू आहेत तर त्यांचं परस्मयपदी असं बुध धातूचं रूप आहे. काही परस्मयपदी आहेत, काही आत्मनेपदी आहेत, काही उभयपदी आहेत, तर या ठिकाणी परस्मयपदी हे रूप आहे. परस्मयपद म्हणजे दुसऱ्यासाठी पद, त्याला म्हणतात परस्मयपद. मग या ठिकाणी कोणाला सांगतोय, हा द्रोणाचार्यांना सांगतोय, म्हणजे तुम्ही ऐका याकरता या ठिकाणी परस्मयपद वापरलेलं आहे. निबोध येच मम सैन्यस्य नायक, आणि जे माझ्या सैन्याचे नायक आहेत, नायक म्हणजे कोण, मुख्य अशा स्वरूपाचे नेता जे आहेत, तान संज्ञार्थम, तर त्यांचं संज्ञा म्हणजे त्यांचं नाव कळण्यासाठी. कारण का, एक आहेत का आमच्यामध्ये, असंख्य आहेत, असंख्य अशा प्रकारचे योद्धे आहेत, आणि त्यामध्ये कदाचित नामभिगृहीत वा काहींची नाव गृहीत करून काहींची असंख्य अशा प्रकारचा आमचा म्हणजे युद्ध आहेत. तर त्या युद्धामध्ये काही जे मुख्य नेते आहेत, तर त्यांना गृहीत व्हा, त्यांना घेऊन परिशिष्टान उपलक्षितुम, आणि परिशिष्ट जे राहिलेत काहींची नावं घेतात स्वतः, कोणते आहेत, आणि केवळ तेवढेच आहेत का, नाही, तर परिशिष्टान म्हणजे बाकी खाली जे राहिलेले आहेत, तर ते बाकी राहिलेले उपलक्षितुम, त्यांचं देखील उपलक्षणानं ज्ञान करून देण्याकरता. उपलक्षण काय सांगता येईल कोणाला, दिगंबर महाराज, उपलक्षण कोणाला माहिती आहे, पृथक किंवा दुसरी व्याख्या तुम्हाला सांगतो. स्वप्रतिपादकत्वे सती स्वेतर ग्राहकत्वम उपलक्षणम. काय बोला, स्वप्रतिपादकत्वे सती स्वेतर किंवा स्वग्राहकत्वे सती स्वेतर ग्राहकत्वम उपलक्षणम. स्वग्राहकत्वे सती स्वेतर ग्राहकत्वम उपलक्षणम. स्वग्राहकत्वे सती स्वेतर ग्राहकत्वम उपलक्षणम. बोला की, एवढं काय नाही, काय असा
आत्ताच आपण मागच बोललो, एखादा शब्द अतिशय परिचय असतो आणि परिचित झाल्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा घडून जाते. आता आपण उपलक्षण किती वेळा शब्द वापरतो, भरपूर वेळा वापरतो, पण त्याचा खरा अर्थ माहितीच राहत नाही. न जाणताच कितीतरी शब्द आपण वापरतो. म्हणजे स्वग्राहकत्वे म्हणजे स्वतःचं त्यामध्ये ग्रहण होतं आणि त्यात इतराचंही देखील ग्रहण होतं. नाव किती सांगितलं फक्त या ठिकाणी, भवान, भीष्म, कर्ण, कृपा तेवढेच आहेत का? मग स्वग्राहकत्वे म्हणजे त्यांचंही ग्रहण आहे आणि स्वे तर त्याहून अन्य जे आहेत त्यांचंही या ठिकाणी ग्रहण आहे. याला म्हणतात उपलक्षितो. परिशिष्टाने राहिलेले त्यांना उपलक्षित करण्यासाठी ते तुभ्यं ब्रवीमि, तुला मी ते सांगणार आहेत. तू न तू अज्ञातम किंचित तवापि ज्ञापयामि द्विजोत्तम. तर तुला मी सांगणार आहे कोणते जे विशिष्ट आहेत, जे सर्वांना माहिती आहे, सर्वांना ज्ञात आहेत, त्याची तुम्हाला मी जाणीव करून देणार आहे. आपल्यामध्ये काही कमी लोक नाहीत, अतिशय आपल्यात देखील अतिरथी महारथी आहेत. तर ते कोणते आहेत जे जे कोणालाच माहीत नाही अशांची नावं तुला सांगणार नाही. जे सर्वांना माहिती आहेत ते तुला मी सांगणार कोण कोण आहे आपल्यामध्ये, की आपली शक्ती देखील कमी नाही हे सांगण्याकरता. किंचिदापि तव ज्ञापयामि, तुला सांगणार आहे, जाणून देणार आहे हे द्विजोत्तम. तर आचार्यांना शब्द वापरतात कोणता? द्विजोत्तम. द्विजामध्ये उत्तम सर्वश्रेष्ठ असे असणारे तुम्ही. द्विजोत्तम कुठे ना पहा, द्विजोत्तम इति विशेषणेन आचार्यं स्तुवन् स्वकार्ये तदाभिमुख्यं संपादयति. तर द्विजोत्तम अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. तो कशासाठी वापरला आहे पहा. दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे पहा. द्विजोत्तम इति विशेषणेन, द्विजोत्तम हे विशेषण वापरले कोणाकरता? बोला, द्रोणाचार्यांकरता. कशासाठी वापरलं? विशेषणेन आचार्यं स्तुवन्, आचार्यांची स्तुती करून स्वकार्ये, आपलं जे कार्य आहे युद्धरूपी कार्य आहे, तर युद्धरूपी कार्यामध्ये सन्मुख करण्याकरता द्विजोत्तम. तुम्ही कोण आहात? द्विजामध्ये उत्तम सर्वश्रेष्ठ आहात. कोणाची स्तुती केली की माणूस लगेच हुरळून जातो, म्हणून त्यासाठी स्तुती करतात. तुम्ही द्विजोत्तम आहात. बघा, म्हणजे बोलताना देखील व्यवहार सुद्धा कसा केला पाहिजे हे देखील गीतेत सांगितलेलं आहे. म्हणजे परमार्थ तर आहेच आहे, पण त्याचं गौण फल काय आहे? व्यवहार देखील आहे. म्हणजे बोलताना कसं बोललो पाहिजे माऊलीने देखील पदोपदी सांगितलेलं आहे. काळेबाबाने एक विषय सांगितला काय, म्हटले राजा होता आणि राजानं दोघांनाही विचारलं हे वाळलेलं लाकूड आहे तर लाकडाचं वर्णन करा. एकानं फक्त लाकडाचं वर्णन करायचं होतं, एकानं काय वर्णन केलं? शुष्क काष्ठ तिष्ठती आग्रे. शुष्क म्हणजे वाळलेलं लाकूड या ठिकाणी आहे. आणि दुसऱ्याला सांगलं तू वर्णन कर, तर त्यानं काय केलं वर्णन? निरसह तरुह विलसती आग्रे. दोघांनी एकच वर्णन केले, पण शब्द काय? एकाचे मधुर कानाला गोड वाटतात आणि एकाचे कठोर अशा स्वरूपाचे वाटतात. अर्थ एकच आहे, पण बोलणं कसं पाहिजे? साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. तर त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणून काय म्हणतात? द्विजोत्तम असं म्हटलेलं आहे. कशासाठी? तर आपलं कार्याच्या सन्मुख करण्याकरता या ठिकाणी द्विजोत्तम अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. म्हणजे यानं श्रेष्ठत्व दिलं. दौष्ट्य पक्षे द्विजोत्तम इति, द्विजोत्तम हा जो शब्द वापरलेला आहे हा दोन अभिप्रायाने वापरलेला आहे. एक पहिली गोष्ट सांगितलं, श्रेष्ठत्व देऊन आपल्या युद्धामध्ये सन्मुख करणं, आपल्या कार्यामध्ये त्यांना सामील करून घेणं, हे एक पहिलं प्रयोजन आहे. बरं, द्वेष्टे पक्षे म्हणजे त्यामध्ये दौष्ट्य पक्षे द्विजोत्तम, आणि दुसऱ्या पक्षाने जर आपण विचार केला द्विजोत्तम शब्दाचा म्हणजे दौष्ट्य, दौष्ट्याचा अर्थ काय करते ना आपल्याला? तर श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व अशाही भावनेतून आपल्याला द्विजोत्तम शब्द वापरता येतो. कनिष्ठत्व थोडक्यात या तर पहा कसं, ब्राह्मणत्वात तावत युद्ध अकुशलः त्वं तेन त्वयि विमुखी भीष्म प्रभृतीनां क्षत्रिय प्रवराणां सत्वात न अस्माकं महती क्षती इत्यर्थ. द्विजोत्तम शब्दातून त्याची म्हणजे कनिष्ठत्व बी सांगता येते. कसं सांगता येते पहा. तुम्ही कोण आहात? ब्राह्मणत्वात, ब्राह्मण आहे, कारण ब्राह्मणाची प्रकृती ही युद्धाची आहे का? युद्धाची नाही. यत अध्ययन यजन याजनदा हे प्रकाम आहे ब्राह्मणाचं, आणि क्षत्रियाचं युद्ध हे काम आहे. मग आता तुम्ही कोण आहात? द्विजोत्तम शब्द का? द्विजामध्ये उत्तम आहात, म्हणजे श्रेष्ठ अशा स्वरूपाच्या ब्राह्मण. तू ब्राह्मण आहात, क्षत्रिय नाही, असं त्यांना सांगायचं. पहा कसे एकच शब्द पण कसा कसा त्याचा प्रकाश कसा कसा पडतो, एका शब्दाचा प्रकाश सर्व बाजूने कसा पडतो हे पण आपल्याला पाहायला मिळतं. ब्राह्मणत्वात तुम्ही ब्राह्मण आहात असल्यामुळे तावत युद्धा कुशल आहात. युद्धामध्ये कुशल आहात का? तुम्ही युद्धामध्ये कुशल नाही, तुम्ही ब्राह्मण आहात. ब्राह्मणाचं कार्य युद्ध नाही, तुम्ही अकुशल आहात. आणि त्यामुळे त्यामुळे त्वयि विमुखे, जरी तुम्ही युद्धापासून परान्मुख झालात पण पुढे गेला नाहीत तरी देखील
भीष्म प्रभृतीनाम क्षत्रिय प्रवराणाम, भीष्म इत्यादी जे आहेत तर ते कशा क्षत्रियामध्ये प्रवर श्रेष्ठ अशा स्वरूपाचे आहेत. आणि म्हणून न अस्माकं महती क्षती, म्हणून आमची काय विशेष हानी होईल असं मात्र नाही. त्याला काय सांगायचं आहे, आपल्याकडे काही जरी एक युद्ध कमी झाला तरी अजून आमच्याकडे काही कमी नाही, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, आमच्यामध्येच राहा, हे त्यातून याला सांगायचं आहे. म्हणजे द्विजत्व म्हटलं तरी श्रेष्ठत्व तेच सांगायचं आहे. आणि आणखीन दुसरा शब्द कोणता वापरला मी आता, दौष्ट्या, दौष्ट्य पक्षाचा अर्थ म्हणजे त्यांना कमीपणा जरी दिला पण तरी देखील तुम्ही जरी निघून गेलात तरी आमचा पक्ष काही कमी होणार नाही, त्यामुळे तुम्ही जाऊच नका. हां, संज्ञार्थम, आता म्हटलं संज्ञार्थम त्यांची नावं कळण्याकरता प्रिय शिष्यानाम पांडवानाम, कारण तुम्हाला प्रिय कोण आहेत, आम्ही नाहीत प्रिय, तुम्हाला कोण आहे प्रिय शिष्य, पांडव आहेत. कारण पांडव माऊली म्हणतात काय, मी पार्थ द्रोणाचा केला, याने धनुर्वेदूमध्ये दिला आणि त्याने उपकारे काय आभारीला वधित होते. मी पार्थचा अर्जुन आहे, मला कुणी घडवले, द्रोणाचार्याने घडवले. जसं अर्जुनाचं तुमच्यावर प्रेम आहे तसं तुमचं देखील त्या पांडवावरतीच प्रेम आहे. म्हणून म्हणतात प्रिय शिष्यानाम पांडवानाम चमून दृष्टा, पांडवांची प्रिय असणाऱ्या पांडवांची सेना पाहून हर्षेने व्याकुल, हर्षाने तुम्ही अतिशय व्याकुल झालेले आहात, आनंदित झालेले आहात. मनसा तव, असं तुझं मन झालेलं आहे. तर स्वीय वीरवृत्ती विस्मृती, आणि तुम्हाला काय झालेले, आपल्या पक्षामध्ये जे वीर आहेत त्यांची विस्मृती झालेली आहे आणि ती विस्मृती होऊ नये. आपल्याकडे काय कमी लोक आहेत असं त्याचं तुम्हाला विस्मरण होऊ नये, म्हणून माभूत त्याची विस्मृती होऊ नये ही ती ममाय मुक्ती, याकरता ही माझी उक्ती कोणती, संज्ञार्थम, तुम्हाला कळावे असा शब्द वापरलेला आहे. तत् विशिष्टानं आपले गणायची, त्यामध्ये विशिष्ट अशा स्वरूपाचे विशेषणाने युक्त त्याला म्हणतात विशिष्ट, असे शौर्याने जे युक्त आहे त्याला म्हणतात विशिष्ट. तर असे कोण कोण आहे तर ते सांगतायत. भवान भीष्मश्च कर्णश्च अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च, कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. म्हणा की अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. तर आपल्यामध्ये कोण आहे सांगतात भवान, आपण आहात. पहिल्यांदा नाव कोणाचं घेतलं, भवान, कारण त्यांना भीती फार. द्रोणाचार्य त्यांना कोण प्रिय आहेत, पांडव प्रिय आहेत, न जाणो एकदा कदाचित आपल्यातून निघून जातील की काय, म्हणून पहिल्यांदा स्तुती करण्याकरता भवान. नंतर भीष्म, कर्णः च कृपः च समितिञ्जयः, समितिञ्जयः कृपः, म्हणजे समितिञ्जय म्हणजे समिती म्हणजे युद्ध संग्राम आणि त्यामध्ये जय प्राप्त जे करणार आहे त्याला म्हणतात कृपः. समितिञ्जयः असे कोण आहेत, कृपाचार्य आहेत. अश्वत्थामा, विकर्ण, त्याचप्रमाणे सौमदत्ती, आणि या ठिकाणी दोन पाठ आहेत. एक पाठ असा आहे अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तीर जयद्रथः, असाही एक पाठ आहे. आणि सौमदत्तीस तथैवच, आपण जो पाठात पाहतो सौमदत्तीस तथैवच, पण या ठिकाणी सौमदत्तीर जयद्रथः. तर पहा भवान, भवान म्हणजे कोण, आपण कोण, द्रोणाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, कृप, कोण कोण आहे आपल्यामध्ये, आपण काय कमी नाही, आपली सेना कमी नाही, आपल्यामध्ये कोण कोण आहे पहा, एकेकाच्याने मनोव्यापारे हे विश्व होय सहारे, अशा प्रकारे आपल्या काय कमी नाहीत. भवान आपण आहात पहिली गोष्ट, नंतर द्रोणाचार्य आहे, भीष्म आहे, कर्ण आहे, कृपाचार्य आहेत. त्यांचं विशेषण काय आहे, समितिञ्जय, हा त्याचा अर्थ करताय समिती. समिती म्हणजे संग्रामम जयति ती समितिञ्जय, जो युद्धामध्ये जय प्राप्त करतो त्याला म्हणतात समितिञ्जय इति कृप विशेषणम. अशा प्रकारे कृपाचार्यांचं विशेषण आहे कोणतं, समितिञ्जय. तर कर्णाद अनंतरम गण्यमानत्वेन तस्य कोपमाशंक्य तन्निरासार्थम एते चत्वारः सर्वतो विशिष्टाः. तर काय म्हणतात, कृप विशेषणम कर्णाद अनंतरम. तर या ठिकाणी कृप विशेषण आहे. म्हणजे कर्ण, पहिल्यांदा कोण कोण नाव सांगितले, भवान, भवान म्हणजे द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण इथपर्यंत नाव सांगितले. परंतु कृपाचार्य जे नाव आहे हे पहिल्यांदा उच्चारलं का, कृपाचार्य कोण आहेत, ब्राह्मण आहेत. आणि ब्राह्मण म्हटलं ब्राह्मणो नितराम गुरु, ब्राह्मण सर्वांचा गुरु आहे, त्यामुळे त्याचं नाव पहिल्यांदा उच्चारलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही कर्णानंतर कर्ण क्षत्रिय आणि त्यानंतर तुम्ही नाव उच्चारलं गेलात, म्हणून कदाचित द्रोणाचार्यांना राग येईल, कृपाचार्यांना राग येईल, म्हणून त्या कृपाचार्यांना राग येऊ नये म्हणून काय म्हणतात या ठिकाणी, त्या कृपाचार्यांना विशेषण दिलं कोणतं, समितिञ्जय.
काय भाव आहेत. तर समितिंजय म्हणजे समितिंजय या शब्द नंतर काय लिहिला, यांना राग येऊ नये कृपाचार्य, मी ब्राह्मण आहे आणि असा असताना देखील माझा उच्चार नंतर केला म्हणून त्यांना राग येऊ नये म्हणून त्यांना एक विशेषण जोडलं. कोणतं? समितिंजय. हा युद्धामध्ये जय प्राप्त करणारे जे आहेत त्यांना म्हणतात समितिंजय. हा आणि येते चत्वारा, हे जे 4 आहेत, सर्व तो विशिष्टा, सर्व शास्त्र प्रविनष्ट, जे काही महारथीचं लक्षण केलं यामध्ये सर्वांनी विशेष युक्त असे विशिष्ट अशा स्वरूपाचे हे 4 आहेत. पहिले 4 कोणते कोणते? द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण आणि कृपाचार्य. हे 4 हे महानायक आहेत, कौरव सैन्यातले महानायक आहेत, महारथी आहेत, सर्वात पुढे असणारे. त्यानंतर नायकान गणयती, त्यांच्या खालोखालचे नायक असतील. त्यानंतर ते कोणते कोणते आहेत त्याचं सांगताय. अश्वत्थामा, विकर्णश्च, सौमदत्तीस, जयद्रथः किंवा तथैवच. अश्वत्थामा, अश्वत्थामा कोण आहे? द्रोणपुत्र. कारण कोणाशी बोलतात हे सर्व? द्रोणाचार्यांशी. म्हणून त्याच्या पुत्राचं पहिल्यांदा नाव घेतात. कारण काय, सर्वांना काय वाटतं, आपल्या मुलाची स्तुती व्हावी. आपल्या मुलाची स्तुती झाली की कोणाला काय आपलं आवडतं, आपल्या स्तुतीपेक्षा आपल्या मुलाची स्तुती झालेली सर्वांना आवडते. म्हणून पहिल्यांदा नाव घेतात ते अश्वत्थामा, द्रोणाचार्यांचा पुत्र. अश्वत्थामा द्रोणपुत्र. भीष्मापेक्षया आचार्यस्य प्रथम गणनवत विकर्णादि अपेक्षया तत्पुत्रस्य प्रथम गणनम आचार्य परितोषणार्थम. तर या ठिकाणी पहिल्यांदा नाव अश्वत्थाम्याचं घेतलं. कशासाठी घेतलं? आचार्यांना संतुष्ट, आनंद वाटावा, उत्साह वाटावा याकरता पहिल्यांदा अश्वत्थाम्याचं नाव घेतलं. कशाप्रमाणे? भीष्म अपेक्षया आचार्यस्य. वास्तविक पहिल्यांदा नाव कोणाचं घ्यायला पाहिजे होतं? भीष्माचार्यांचं घ्यायला पाहिजे होतं की नाही. तर परंतु भीष्माचार्यांचं घेतलं का? नाही. पण कोणाचं घेतलं? द्रोणाचार्यांचं घेतलं. कशासाठी घेतलं? भीष्म आचार्यस्य प्रथम गणनवत. कारण आचार्यांना संतुष्ट करायचं होतं म्हणून नाव घेतलं. जसं त्या ठिकाणी घेतलं तसंच याही ठिकाणी विकर्ण जो आहे, अश्वत्थाम्याच्या नंतर कोणतं नाव आहे? विकर्ण. हा विकर्ण कोण आहे माहिती आहे? तर हा विकर्ण दुर्योधनाचा लहाना भाऊ आहे. विकर्ण कोण? सगळ्यात लहान भाऊ विकर्ण आहे. आपल्या भावाचं नाव घ्यायला पाहिजे, पण आपल्या भावाचं नाव न घेता कोणाचं नाव घेतात? द्रोणाचार्यांच्या पुत्राचं. म्हणजे आपण व्यवहारात वावरत असताना, घरामध्ये कुटुंबात राहत असताना देखील कसा व्यवहार केला पाहिजे तो व्यवहार देखील या ठिकाणी सांगितलेला आहे. सर्व जर एकत्र राहायचं असतील तर दुसऱ्याला मोठेपणा दिला पाहिजे, तरच व्यवहार एकत्र कुटुंब पद्धती चालू शकते. अन्यथा आपण जर प्रत्येकाने आपल्या स्वार्थाचा विचार केला तर एकत्र कुटुंब पद्धती चालणार नाही. नाही नाही, आपल्याला जरी करायचा नसला तरी आपण लोकांना सांगत तर शकतो किमान. चला पुढे. जसं त्या ठिकाणी पहिल्यांदा भीष्माचार्यांचं नाव घेतलं त्याचप्रमाणे विकर्णादी अपेक्षा विकर्ण तत्पुत्रस्य, विकर्णाचं नाव घ्यायला पाहिजे होतं, आपल्या छोट्या भावाचं नाव घ्यायला पाहिजे होतं, पण त्या छोट्या भावाचं नाव न घेता तत्पुत्रस्य, तत्पुत्र म्हणजे द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामा त्यांचं प्रथम गणनम. हे कशासाठी आहे? आचार्य परितोषणार्थम, आचार्यांना संतुष्टता, आनंद वाटावा म्हणून पहिल्यांदा अश्वत्थाम्याचं नाव घेतलं. विकर्ण कोण आहे? स्वभ्राता कन्यान. कन्यान म्हणजे कन्यान म्हणजे लहान. यस आहे ना. प्रत्येक ठिकाणी कन्यान म्हणजे लहान अशा प्रकारचा हा भाऊ आहे. कोणाचा? स्वभ्राता म्हणजे दुर्योधनाचा. सौमदत्ती ही कन्यान कोण रूप सांगाल? कशाचं आहे? कशाचं आहे? कसं झालं ते? कोणता प्रत्यय? अशोक महाराज प्रत्यय कोणता आहे? कशासाठी वापरतात? त्याचा अर्थ काय? नाही महाराज सांगतीलच, परंतु बाकीच्यांना कोणाला येते म्हणून मी विचारलं. काय कशा हे व्याकरण आलं पाहिजे ना. आता मी मग म्हटलं त्यापेक्षा लहान आहे, पण लहान आहे म्हणजे नेमकं काय सांगायचं? येस प्रत्यय केव्हा वापरतो? या ठिकाणी प्रत्यय कोणता आहे? कोणता प्रत्यय? येस प्रत्यय. येस आणि इष्ठन प्रत्यय ते कशा कुठे वापरतात? जसं तर आणि तम प्रत्यय वापरतात तसं येस आणि इष्ठन वापरतात. पण तरतम प्रयोगाचं तरतम प्रत्यय हे कुठेही वापरतात, पण येस आणि इष्ठन गुणांच्या श्रेष्ठ आणि कनिष्ठतेमध्ये येस किंवा इष्ठन प्रत्यय वापरतात.
हे कधी कळेल? जर व्याकरण शिकलं तरच कळेल. खमधीत सर्व आलेलं आहे रचनानुवादमध्ये. जर ते नाही शिकलं तर कसं काय करणार? त्याकरता हे अत्यंत आवश्यक आहे. द्रौपद नाही, द्रौपद म्हटलं तरी काही हरकत नाही. विकर्ण स्वभ्राता कन्यान. तर आपल्यामध्ये दोघांमध्ये म्हणजे दुर्योधन आणि कोण? तो विकर्ण. ह्या दोघांमध्ये तुलना करायची. आणि गुण आहे कन्यान म्हणजे लहान. तर लहान हा गुण असल्यामुळे या ठिकाणी येस आणि इष्ठन प्रत्यय होतात. पण दोघांमधून एकाची निवड करायची त्यावेळेस येस प्रत्यय होतो. आणि अनेकांमधून एकाची निवड करायची असेल तर त्यावेळेस इष्ठन प्रत्यय होतो. सोपं आहे, अतिशय सोपं आहे, काहीच कठीण नाही याच्यामध्ये. पण फक्त आपण ते शिकलेलंच नसल्यामुळे आपल्याला येत नाही. हां, व्यासंग नाही. तेवढी जरी एक रचनावृत्त केली ना काहीच अडचण येणार नाही. साधारण सौमदत्ती. ही सौमदत्ती कोणाला म्हणतात? सोमदत्तस्य पुत्रा. सोमदत्ताचा जो पुत्र आहे त्याला म्हणतात सौमदत्ती. श्रेष्ठत्व तो कसा आहे? अतिशय श्रेष्ठ आहे. तर त्या सौमदत्तीचं पुढचं दुसरं नाव काय आहे? भूरिश्रवा. हा त्याला भूरिश्रवा म्हणतात. परंतु हा सोमदत्त जो आहे अतिशय पराक्रमी आहे. आणि सौमदत्तस्य अपत्यम सौमदत्ती. ही तर सौमदत्तीचा अर्थ काय आहे? सोमदत्ताचा पुत्र त्याला म्हणतात सौमदत्ती. तद्धितेष्वाचामादेहे म्हणजे आदिवृद्धी होते आणि त्याचा अपत्य असा अर्थ होतो. अनप्रत्यय होतो. अनप्रत्यय होऊन सर्वापहार लोप होऊन शेवटची आदिवृद्धी होते. तर त्याचा काय झालं? सौमदत्ती. ही म्हणजे सोमदत्ताचा जो पुत्र आहे त्याला म्हणतात भावार्थामध्ये, अपत्यार्थामध्ये अनेक प्रकारचे अर्थ आहेत. ते आपल्याला कधी कळेल? सोमदत्तस्य पुत्र हा श्रेष्ठत्वात श्रेष्ठ. सोमदत्त अतिशय श्रेष्ठ असल्यामुळे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सौमदत्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तथा एवचे त्याच्याप्रमाणे अनेक आहेत. असाही एक पाठ आहे. दुसरा पाठ आहे जयद्रथः. कोण आहे तो? सिंधुराज. हा सिंधुराज त्यांचा पुत्र आहे का? तथा एव चिती क्वचित पाठ. आणि काही ठिकाणी असाही पाठ आहे. कोणता? तथा एवच. त्याचप्रमाणे अनेकही आहेत. सिंधुराज जयद्रथः त्यालाच एक विशेषण दिलं. कोणतं? सिंधुराज. अशा प्रकारचा जयद्रथ. आणि एवढेच आहेत असं नाहीत, आणखीन आहेत. ते कोणते आपण उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता लगेचच संस्थेमध्ये जेवण आहे, भोजन प्रसाद. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.